महाड शहरासह करंजखोल, चांभारखिंड परिसरात गुरुवारी दुपारनंतर ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस कोसळल्यानं जनजीवन विस्कळीत झालंय. अवघ्या काही तासात झालेल्या अतिवृष्टीमुळे मुंबई गोवा महामार्गावरील काही भागांना नदीचं स्वरूप आलं, तर अनेक सखल भाग पाण्याखाली गेले. मुसळधार पावसामुळे नाले आणि गटारे तुडुंब भरून वाहू लागल्यानं शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचलं. काही ठिकाणी पाणी रस्त्यावरून वाहू लागल्यानं वाहन चालक आणि पादचाऱ्यांची मोठी गैरसोय झाली. महामार्गावरही पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात साचल्यानं वाहतुकीचा वेग मंदावला आणि काही काळ वाहतूक संथ गतीनं सुरू होती. करंजखोल, चांभारखिंड परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे डोंगराळ भागातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा ओघ सुरू झाला. त्यामुळे मुंबई गोवा महामार्गावरील काही ठिकाणी नदीसारखी परिस्थिती निर्माण झाली असून वाहन चालकांनी सावधगिरीनं प्रवास केला. दरम्यान भारतीय हवामान विभागानं कोकणासह महाराष्ट्रातील अनेक भागांसाठी अतिवृष्टीचा इशारा जारी केलाय. संभाव्य मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसंच नदी, नाले, पूरप्रवण भाग आणि डोंगरकड्यांच्या परिसरापासून दूर राहावं असं आवाहन प्रशासनानं केलंय. प्रशासनानं परिस्थितीवर बारकाईनं लक्ष ठेवलं असून आपत्कालीन यंत्रणा सतर्क ठेवण्यात आल्यात. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचना आणि हवामान विभागाच्या इशाऱ्यांचं पालन करावं असं आवाहनही करण्यात आलं. यूट्यूबवर सुद्धा रायगड टाइम्स सर्च करा आणि पहा रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक बित्तम बातमी. आणि हो, लगेचच सबस्क्राईब बटनवर क्लिक करायला विसरू नका. रायगड टाइम्स, आपलं चॅनल, आपला आवाज.